तर सलमानचा एक व्हिडिओ बघितलेला त्यावेळेला, 2 विटा घेऊन आलो आणि ते मारायचो आणि असं वाटायला लागलं की यार विटा मारून काय तर होत नाही, बिर्याणीसाठी जायचो. एक कॉम्पिटिशन खेळलं तर एक बिर्याणी भेटते आणि बिर्याणी मध्ये बोलायचे अजून एक घेऊन ये, मग ती कुठेतरी बिर्याणी घ्यायची, बाजूला बसायचं, थम्सअप घ्यायचं आणि पीत बसायचं. हे आमचं काम. परिस्थितीनुसार आपण चिकन आणायचो पाव किलो, तो पाव किलो चिकन 4 दिवस खायचं. प्रोटीन माहितीच नव्हतं. लिटरली तुम्हाला सांगायला म्हणजे तुम्हाला असं वाटेल की खोटं बोलतो किंवा काय, तर मी माझ्या लग्नामध्ये, स्वतःच्याच लग्नामध्ये मी डाएट वरती होतो. तो उखाणा असा होता, कालपर्यंत होतो कुमार आज झालो श्री, कालपर्यंत होतो कुमार आज झालो श्री, उद्या होणार उरण श्री, परवा महाराष्ट्र श्री. अरे वा. म्हणजे हा उखाणा माझा मी इन्स्टंट त्यावेळेला, म्हणजे बॉडी बिल्डिंग एवढी माझी घुसलेली आहे अंगात. गाडी घ्यायचो, नेरुळला जायचो. आता माझ्या घरापासून नेरुळ जवळजवळ 30-35 किलोमीटर लांब आहे. तिथे मी वर्कआउट करायचो. वर्कआउट करून रात्री 12:30-1ला घरी यायचो, परत झोपायचो, परत उठायचो. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे. ईश्वर ठाकरेज फिटनेस मंत्रा या आपल्या आवडत्या आणि हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. यापूर्वी आपण अनेक बॉडी बिल्डर्स आणि ह्या फिटनेस क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या मुलाखती पाहिल्या आणि या मुलाखतीला आपण भरभरून असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभारी आहे. तर आज माझ्यासोबत प्रतीक दरणे, बॉडी बिल्डिंग क्षेत्रामधलं एक फार मोठं नाव आहे. तर त्यांच्यासोबत आज आपण मुलाखत करणार आहोत. त्यांची एकंदरीत संपूर्ण सक्सेस स्टोरी, ह्या बॉडी बिल्डिंगचा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल सविस्तर माहिती ही आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रतीक सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. प्रतीक सर, तुम्ही माझा युट्यूब चॅनल बघतच असता. आपण कोणत्या टाईपचे प्रश्न हे विचारत असतो. तत्पूर्वी मला सांगा, तुमचं बालपण, शालेय शिक्षण, कॉलेज हे नेमकं कुठे कम्प्लीट झालं? तसं बघितलं तर मी मूळचा उरणचाच आहे. उरणमध्ये एक नवीन सेवा म्हणून गाव आहे, तिथे माझं पूर्ण शालेय शिक्षण माझं उरणला झालेलं आहे आणि बालपण पूर्णपणे उरण नवीन सेवा गावामध्येच गेलेलं आहे. बरं, बॉडी बिल्डिंग म्हटलं तर हा फार हार्डवर्कचा असा गेम आहे. यामध्ये पैसा पण तितका पाण्यासारखा ओतावा लागतो. मग ह्या क्षेत्राकडेच कसं वळाले? म्हणजे तसं बघितलं तर ह्या क्षेत्राकडे आता लहानपणापासून आहे ना, एक बघायला गेलं तर सर्वसामान्य घरातला मुलगा, तर त्याच्यामध्ये बघायला गेलं ना, एकदम किरकोळ बांधायचा मुलगा. म्हणजे जेव्हा मी बॉडी बिल्डिंग नाही बोलत, एकदम किरकोळ बांधायचा मुलगा, पातळ एकदम. म्हणजे कोणी गेलं तरी अरे वाकटी, अरे बारीक आहे, चिडवायचे बोला, किंवा बघताना पण अरे किती असं बारीकच आहे, एकदम पातळच आहे, वाकटी सारखा दिसतो वगैरे. तर असं बॉडी बिल्डिंग कडे जाण्याचं कधी हे नव्हतं, क्षेत्र म्हणून निवडायचं ना. आपण फक्त कुठेतरी ते आहे ना, सलमान खानचे पिक्चर बघून, ते पहिल्यांदा त्याचा एक मूवी बघितलेला आणि ते नायलॉनची ती बनियान असायची आणि ती तशी बनियान बघितलं, अरे बोलो हे खूप काहीतरी वेगळं वाटतंय. म्हणजे हे बॉडी आणि ते ओ जाने जाना गाणं आलेलं त्या वेळेला आणि त्याच्यामध्ये ते पूर्ण त्याचे मसल वगैरे. म्हणलं हे कसं. तर नाही, गावामध्ये शाळा होती, व्यायामशाळा, आणि तिकडे ना, म्हणजे तुम्हाला पण माहिती असेल, पहिल्याच्या लोक व्यायाम जे करायचे ना, ते दरवाजे खिडक्या पूर्ण बंद करून करायचे. असं पूर्ण दरवाजे खिडक्यामध्ये, त्या दरवाजा खिडक्यांमध्ये ना छोटे छोटे होल असेल, त्याच्यात छोटे मुलाचे पाय वर करून 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 ते आतमध्ये ते वेट मारताना, बायसेप मारताय, ते कोणतरी शोल्डर मारताय, ते बघून खूप असं सुंदर वाटायचं. अरे हा. पण तेव्हा कुठेतरी ते मुलं बोलायचे, अरे नाही नाही नाही, तुझं वय नाही, 18 वर्षाचा हो, नाही तर तुझी उंची तेवढीच राहील. मग तसं आम्ही बघत 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 मोठे झालो. सलमान खानची मूवी. मग आपण व्यायामशाळेत नाही जाऊ शकत, मग काय करायचं. तर घरी बनियान होती आणि ती एवढी लूज व्हायची पूर्ण. मग मी ती घरी कापली आणि तिला टाके मारले आणि ती शॉर्ट केली. मग सलमान सारखी अशी पूर्ण वरती ती आली आणि तिथपासून सुरुवात झाली. मग काय करायचं, सलमानचा एक व्हिडिओ बघितलेला त्यावेळेला, 2 विटा घेऊन आलो आणि ते मारायचो आणि असं वाटायला लागलं की यार विटा मारून
काय तर होत नाही, मग काहीतरी लावत असणार. मग कोणतरी बोलला ते लोक तेल लावतात. मग ती पॅराशूटची बॉटल घ्यायची आणि त्या अंगाला चोळायचं आणि सूर्यनमस्कार मार, काहीतरी मार, आणि तिथून ते प्रवास सुरू झाला. आणि ते असती 18 वर्षाचं कधी होतं ही वाट बघत होतो पहिल्यांदा. तर 18 वर्षाचं झाल्यानंतर कुठेतरी व्यायामशाळेमध्ये गावामध्ये एंट्री केली. पहिला म्हणजे लाजतो मुलगा जास्तीत जास्त, आपल्या शरीरात काय नाही माहिती, काय नाही. मग कसं जायचं तर ग्रुपनी जायचं. ग्रुपनी, अरे तू व्यायामशाळेत चल, ना टॉवेल माहिती ना पाण्याची बाटली, तर तेव्हा नसायची, मडक्यामध्ये पाणी असायचं. तर जाता 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 ते ग्रुप जो होता 6 लोकांचा आमचा, मग त्याच्यातला 1 कमी, 2 कमी, 3 कमी, 4 कमी, शेवटला कोणच नाही. तर मग एकटाच ते एवढे मोठे कपडे घालून जायचं की आपली इथली हाडं नाही दिसली पाहिजे लोकांना. काय मारतोय शरीरामध्ये, एवढी हाडच असतं. तर टी शर्टच एवढ्या मोठ्या घालायचे का हाडं नाही, फक्त जायचं पुलअप्स मारायचं, बायसेप ट्रायसेप. मग त्याच्यामध्ये पण गावातली मुलं काही अशी होती की आपण काहीतरी मारतोय आणि चुकीचं मारतोय बघितल्यावरती ते चुकीचं मारतोय ते सांगायला येणार नाही, पण कुठेतरी अचानक आवाज आला ना का मग येणार, अरे समजतं का तुला. तर त्यांच्याकडे बघून तर एवढा मोठा धडधाकट माणूस, एवढी मोठी चेस्ट वगैरे, बायसेप वगैरे. तर आता यांना काय बोलणार, बोललो हा चुकलं असेल. बोललो माझी जरा उंची जास्त वाढलेली होती, उंची जास्त, तर बोललो ठेवताना ती प्लेटवर प्लेट आपटली. बोललो असेल, चुकी झाली माझी. मी तेव्हापासून मी ठरवलं की ह्याच्यामध्ये डीपली कसं जायचं. तर त्यावेळेला उरणमध्ये एक नवीन नुकतंच जिम ओपन झाली 2007 साली. गुरव सर आणि टेरेन्स सरांनी ओपन केली. सायकलवर जायचो माझ्या चुलत भावासोबत, आणि तिथनं मग ती जर्नी सुरू झाली. ते गुरव सर बोलले की अरे धरणे, चिकन खा, तुझी बॉडी चांगली आहे, थोडा भरलास तर मस्त वाटेल. आणि लिटरली म्हणजे त्यांनी 2007 ला सुरुवात झाली, 2009 पासून त्यांनी एक इंटरनल कॉम्पिटिशन सुरू केली, पॉवर हाऊस श्री उरण. आणि तिथून जी सुरुवात झाली, 48 किलो वजन होतं त्यावेळेला मी पहिली कॉम्पिटिशन खेळलो. आणि त्याच्यामध्ये पण एक मजेदार किस्सा सांगतो तुम्हाला की कॉम्पिटिशन खेळायची आहे, आता अंडरवेअर कुठून आणायची, ती जी अंडरवेअर असते, आपल्या अंडरवेअर असायच्या त्या पहिला खूप मोठ्या मोठ्या असायच्या. मग त्याच्यामध्ये कुठेतरी ती कटवाली अंडरवेअर तशी बघून बघून आता कशी काय करायची, आणि घातली तरी ती कुठेतरी लेडीज लोकांसारखी फिमेल सारखी वाटेल, ही एक लाज असायची. तर इकडून तिकडून धरून बांधून थोडी छोटी अंडरवेअर आणली. आता ते अंगाला लावतात, ते काय त्याला काय बोलतात माहिती नव्हतं पहिली गोष्ट. तर एक सिनियर दादा होते आमचे, भाऊजा बोलायचे त्यांना. ते बोलले तू काय टेन्शन घेऊ नको, 7 रुपयाला तेव्हा कुंकूची डब्बी भेटायची, एक ती फक्त कुंकूची डब्बी घेऊन ये, तेल मी बनवून घेऊन येतो. तेल मी बनवून घेऊन येतो बोलल्यानंतर ज्या दिवशी कॉम्पिटिशन आली, ती कुंकूची बॉटल घेऊन आलो. मी आणि माझा एक मित्र होता, दोघांमध्ये शेअरिंग करायची ठरलेली. त्यांनी एक आणली, मी एक आणली, आणि ते तेल कॉमन होतं. तेल मध्ये मिक्स केलं ते आणि अंगाला लावायची सुरुवात झाली. तर त्यांना विचारलं भाऊजा जरा जळतंय का हो. तर ते बोलतात ह्याला ना मी लसणाची फोडणी मारली आहे. लसणाची फोडणी म्हणजे आता आपल्याला असं वाटतंय की अचानक मध्ये अरे लसणाची फोडणी वगैरे मारून आपली तंदुरी करतात का काय, हे काहीतरी फ्राय वगैरे करतील का काय, असं पहिलं वाटलं. पण त्याच्या मागचं सायन्स ते आज जाऊन मला कळतं की ते लसणामुळे त्या थंडीमध्ये बॉडीला हीट व्हायची, आणि त्या हीटमुळे ते बॉडी गरम व्हायची आणि पंप व्हायची. त्या शरीरावरती काय ना 48 किलोचा मी त्याचा फोटो पण आहे, तुम्हाला देतो पाहिजे तर टाका ह्याच्यामध्ये. तर त्या तुम्ही मला ओळखू पण नाही शकाल, आजचा बॉडी आणि तो बॉडी. पण तेव्हापासून तो कॉन्फिडन्स बिल्ड झाला. आणि लिटरली तेव्हा मी कॉम्पिटिशन खेळायचो ना, मित्र असायचे तेव्हापासून, मित्र अजूनपर्यंत आहेत तेच सपोर्टला. बिर्याणीसाठी जायचो, एक कॉम्पिटिशन खेळलं तर एक बिर्याणी भेटते, आणि बिर्याणी मग ते बोलायचे जा अजून एक घेऊन ये. मग ती कुठेतरी बिर्याणी घ्यायची, बाजूला बसायचं, थम्सअप घ्यायचं आणि पीत बसायचं, हे आमचं काम. दुसऱ्या वर्षी थोडं अजून चांगलं बॉडी बनवून घेऊन आलो, थोडस काय करूया तर चांगली बॉडी घेऊन जाऊया. तर दुसऱ्या वर्षी मी रनरअप झालो त्याच्यामध्ये, तिथून तो बिल्डअप झाला कॉन्फिडन्स. 2009-2010 ला रनअप झालो. आता बोललो ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याकडे तर पैसे नाहीयेत. 2011ची कॉम्पिटिशन करायची झालं तर बोललो कसं करायचं. तर त्यावेळेला ना BCAA माहिती ना ग्लुटामाइन माहिती, त्यावेळेला फक्त माहिती तर चिकन आपण खाऊन खाऊन काय करणार, किती खाणार. परिस्थितीनुसार आपण चिकन आणायचो 1/2 किलो, तो 1/2 किलो चिकन 4 दिवस खायचं.
बरं. प्रोटीन माहितीच नव्हतं. हा, तर मग मी काय केलं, आता वे प्रोटीन कसं घ्यायचं, हा, तर वे प्रोटीन माहितीच नाही त्यावेळेला. मार्केटला भेटायचं कोच फॉर्म्युला आणि क्रिएटिन. हा. क्रिएटिन खाऊन तर किडन्या जातात. हा. तेव्हापासून मी हा. तर क्रिएटिन खायचं नाही. हा. आता खायचं तर वे प्रोटीन. वे प्रोटीन खायचं तर माझा एक मित्र एका मेडिकलमध्ये कामाला होता आणि त्या मेडिकलमध्ये मी गेलो. त्यांचे ओनर होते, त्यांना भेटलो. म्हणलं दादा असंच आहे, तुमचे पैसे एकट्टा मला द्यायला काय पैसे नाहीयेत, तर मी तुम्हाला 3 पार्ट मध्ये दिले तर चालतील का. तर त्या 3 पार्ट मध्ये आपण डिवायडेशन करून केले की एक पार्ट आज घ्या, हा. एक पार्ट मी 10 दिवसांनी देईन, एक पार्ट अजून 10 दिवसांनी वडिलांचा पगार झाल्यानंतर वगैरे देईन. तर त्या वे प्रोटीन वरती मी एक कॉम्पिटिशन खेळलो बरं. आणि लिटरली तुम्हाला सांगतो 2016ला त्या मेडिकलमध्ये जेव्हा मी परत गेलो तेव्हा ते अंकलला मी आवाज दिला, अंकल ओळखलं का. हा. ते म्हणले नाही. म्हणलो वर्ष हा या साली मी तुमच्याकडनं उधारीवरती प्रोटीन घेऊन गेलेलो. बरं. आज मला प्रोटीन कंपनी ब्रँड अँबॅसिडर म्हणून घेतलेलं क्या बात आहे. आहे. मी भेटायला गेलो त्यांना, हा. की सांगायचं होतं मला ती गोष्ट, हा. उधारीची गोष्ट. तर इथून अशी प्रवास सुरू झाला. नंतर मग मी 2011ला चांगली कॉम्पिटिशन केली. 11 नंतर मला 11ला मला कोच भेटले नंदकिशोर शिंदे. फेसबुकवर ती ओळख झाली, हो. त्यांनी चांगलं गायडन्स केलं. मग तेव्हा ऍडव्हान्स बॉडी बिल्डिंग काय असतं, बरोबर. एनहान्स बॉडी बिल्डिंग काय असतं, त्याच्याकडे कुठेतरी थोडस. मग मी तिथून उरणवर ना, आज तुम्ही ठाणा जर पकडलात तर जवळजवळ 50 किलोमीटर लांब आहे ठाणा कलवा. हो. भर पावसामध्ये भर तेवढा चिखलाने पूर्ण माखून रेनकोट घालायचो आणि सरांना भेटायला यायचो हा. कॉम्पिटिशनच्या आधी, की सर बॉडी बघा हा. कसं वाटतंय, मग डाएट मध्ये काय चेंज करू, मग कसं काय करायचं. आणि मग तिथून जी आवड निर्माण झाली ते सर अजूनपर्यंत चांगले कॉन्टॅक्ट मध्ये. आता मी इंटरनॅशनल खेळून आलो तेव्हा पण सर तिथे आपल्या भारताचे कोच होते आणि मला खूप अभिमान वाटला की हा. सोबतच आहोत. जिथून जर्नी सुरू झाली सर पण तिथे कोच म्हणून आहेत, मी पण तिथे ऍथलीट म्हणून आहे. हा. आणि तिथे पण मला ब्रॉन्झ मेडल लागलं मिस्टर एशियाला. क्या बात आहे. तर आता बघूया, आता वय तर झालंय, हा. मध्ये ब्रेक वगैरे पडला, हा. तर असं चालूच आहे आपलं. 2011 मध्ये तुम्ही स्पर्धा खेळली, त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्र श्रीला 2015 मध्ये दिसले. बरोबर. तर मग त्या दरम्यानचा गॅप तुमचा काय पडला नेमका एवढा? त्या दरम्यान गॅप पडला म्हणजे 2011ला जी मी कॉम्पिटिशन खेळलेलो, हा. चांगला एनहान्स होऊन बॉडी बिल्डिंग केली. आता त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगायचं झालं, शेवटची जी मी कॉम्पिटिशन केली ती लग्नाच्या 10 दिवस नंतर केली. 2011ला माझं लग्न झालं हा. नोव्हेंबरला आणि डिसेंबरमध्ये ती कॉम्पिटिशन होती. तर लिटरली तुम्हाला सांगायला म्हणजे तुम्हाला असं वाटेल की खोटं बोलतो किंवा काय, तर मी माझ्या लग्नामध्ये, स्वतःच्याच लग्नामध्ये मी डाएट वरती होतो. बर. आता त्याच्यामध्ये जेव्हा उखाणा घेतात, तो पण उखाणा मी इन्स्टंट त्यावेळेला घेतलेला. तर त्यावेळेला जर व्हिडिओग्राफी वगैरे असेल तर, कोणाकडे फुटेज असेल तर तुम्हाला मी पाठवेन. तो उखाणा असा होता, कालपर्यंत होतो कुमार आज झालो श्री, कालपर्यंत होतो कुमार आज झालो श्री, उद्या होणार उरण श्री, परवा महाराष्ट्र श्री. अरे वा. म्हणजे हा उखाणा माझा मी इन्स्टंट त्यावेळेला, म्हणजे बॉडी बिल्डिंग एवढी माझी घुसलेली आहे अंगात की मी लग्नाच्या वेळेला तो उखाणा पण तोच घेतला. मी ना पाठ नाही केलेलं, काय नाही केलेलं, मला इन्स्टंट जे सुचलं ते मी उरणश्री पण झालो, मी महाराष्ट्रश्री पण झालो, एशियाचं मेडल पण घेऊन आलो. म्हणजे जे मी बोललो ते करून दाखवलं अजूनपर्यंत. आणि जो गॅप पडला बोलता, तर 2011ला लग्न झालं, त्याच्यानंतर कुठेतरी आपलं संसार थाटायचं असतं, सगळं एक नियोजन करायचं असतं. एक आपण लग्न करून जिम्मेदारी वाढून घेतो. तर त्यावेळेला पगार होता माझा 10,000 रुपये. आणि 10,000 मध्ये बॉडी बिल्डिंग करणं, घर टाटणं किंवा काय, हे सोपं नसतं. तर बॉडी बिल्डिंगची सुरुवात मी केली पण नसती. त्या दरम्यान जॉब पैकी जॉब, घर, एवढंच चाललेलं माझं. पण 2014ला जेव्हा मला मुलगी झाली आणि काही कारणास्तव जन्मताही तिला आम्हाला ऍडमिट करायला लागलं पनवेल या ठिकाणी. 10 दिवस लिटरली, म्हणजे बायकोची डिलिव्हरी झाल्यानंतर ती अनकॉन्शियस होती. मग ती उरणला हॉस्पिटलला होती, मुलगी सोबत मी होतो. 3 दिवस मला मुलीला बघता पण नव्हतं आलं नीट, म्हणजे काय आहे काय मला समजत पण नव्हतं. ती व्हेंटिलेटर वरती होती. ते 11 दिवस जे मी पायरीवरती काढले त्या दवाखान्याच्या, त्या 11 दिवसामध्ये मी पूर्ण माझ्या आयुष्याचं मंथन केलं की मी काय करतोय, मी काय, म्हणजे पुढे
मुलीला मी काय म्हणून सांगणार की हो. आपला बाप काय आहे, हम्म. काय सांगायचं, काय म्हणजे काहीच नव्हतं की नोकरी करतो बस, बाकी काय केलं बापानी, बॉडी बिल्डिंग करायचं सोडून दिलं. हम्म. तर मी तिथे पूर्ण आयुष्याचं मंथन केलं, बोलत नाही या स्ट्रगल मधनं बाहेर निघायचं. हो. म्हणजे तेव्हा मी ठरवलं की नाही, आयुष्यामध्ये कुठेतरी फेम आणि पैसा बरोबर. या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आपल्याला कोण ओळखत नाही आणि ओळखत जरी असेल तरी आपल्या हातात पैसा नाही, तर या दोन गोष्टींवरती काम करायचं ठरवलं. आणि तिथून जो निघालो मी ते 2011 ते 14 या दरम्यान ब्रेक पडलेला. 15ला मी डिसाईड केलं आता मी बॉडी बिल्डिंग करतोय. खरंच आहे. हा. माझा एक मित्र आहे प्रशोभ, हा. त्याला भेटलो. त्यावेळेला तो ऍडव्हान्स मध्ये चांगला मास्टर झालेला. हम्म. तर त्याला मी बोललो की आपल्याला बॉडी बिल्डिंग करायची असं असं. हम्म. त्याने मला खूप हेल्प केली, पूर्ण गाईड केलं. तर 2015 माझं एकच टार्गेट होतं, सकाळी उठायचं. मी फॅमिलीमध्ये सांगून ठेवलेलं, मी मित्रांना सांगून ठेवलेलं की मी वेगळ्या झोन मध्ये असेल, मी ना तुम्हाला वेळ देणार, मी काय देणार. सकाळी उठलो का जमिनीला पाया पडायचो. एकच टार्गेट, आमच्या इथली सगळ्यात मोठी प्रेस्टिजची कॉम्पिटिशन द्रोणागिरी श्री. द्रोणागिरी श्रीची तयारी केली. डाऊट तर सगळ्यांच्याच मनामध्ये होते. तयारी केली. ज्या जिम मध्ये होतो त्यांनी चांगला सपोर्ट केला. गुरव सर, पॉवर हाऊस सर, पॉवर हाऊस जिम, टेरेन्स सर यांनी चांगला सपोर्ट केलं. माझे सिनियर होते काही, त्यांनी सपोर्ट केलं. तर तसं करता करता ती तयारी प्रिपरेशन झाली. बॉडी कशी लागली माहिती नाही, पण शेवटचे 2 महिने जे मी केले त्याच्यासाठी, मी सकाळी उठायचो, कामाला जायचो, 5 वाजता कामावर यायचो, गाडी घ्यायचो, नेरूळला जायचो. आता माझ्या घरापासून नेरूळ जवळजवळ 30-35 किलोमीटर लांब आहे. तिथे मी वर्कआउट करायचो. वर्कआउट करून रात्री 12:30-1ला घरी यायचो, परत झोपायचो, परत उठायचो. हा मी रुटीन शेवटचे 2 महिने फॉलो केलं. म्हणजे लिटरली म्हणजे बोलतात ना, एक माणूस कोलॅप्स होईल त्या लेवलला. आणि द्रोणागिरी श्रीचा दिवस आला जवळ. त्याच्या 3 दिवस आधी आता माझी एक जिम आहे, माझा पार्टनर आहे अभय, त्याचं लग्न होतं आणि मी त्याच्या लग्नाला गेलो. त्याच्या आईने अचानक मला बघितलं, अरे बाबा आजारी आहेस? म्हणलं नाही, थोडस असंच. अभयला त्याचे मित्र बोलतात, काय रे, हा तर द्रोणागिरीची तयारी करतो, तो हवा झालेली, हा द्रोणागिरीची तयारी करतो, हा का असा सुकलाय? तर त्यांना गालावरनं समजतं की हा सुकलाय. त्यांना आतमध्ये माहिती नाही, आतमध्ये ह्या शरीरामध्ये काय प्रोसेस चालू आहेत. तर तिथून जो मग निघालो, तो बोला नाही, तो कॉम्पिटिशनच्या तयारीत आहे, बघूया आता आपण काय होतं. त्यांनी तेव्हापासून सपोर्ट केला होता. द्रोणागिरी श्रीचा दिवस आला जवळ. मला मोहपाड्यावरनं माझे खूप मित्र आलेले, रसायनी मोहपाड्या, आणि मी फोन करून आवर्जून बोलवले. नंदकिशोर सरांना पण मी बोलत, जे माझे पहिले गुरु होते, मी फोन करून सगळ्यांना बोलवलं. बोललो जी मेहनत केली आहे ती आज दाखवायचीच. हो बरोबर, खरी गोष्ट. आणि माझे मित्र आले मोहपाड्यावरनं, मला बघितलं आणि बोलतात, अरे दुसरं त्यांची चर्चा चालू झाली, अरे सगळं ठीक आहे, आपण आलोय खरा, तो आपला माणूस जिंकेल का? गालावरनं असं बोलतो, बघूया चल, जिंकला नाही तरी उचलून घ्यायचं. त्यांची प्लॅनिंग झाली, जिंकला नाही तरी उचलून घ्यायचं. आणि लकीली बोला किंवा मेहनत बोला, ते टायटल मी जिंकलो. क्या बात आहे. अरे वा, 1 साइड जिंकलं एकदम. बर. त्यानंतर काय झालं? सगळ्यात पहिलं मुलीला घेतलं मी का, फोटो आहे माझ्याकडे. तर मित्रांनो, थोडस प्रतीक सर भावना विवश झालेली आहे की बॉडी बिल्डिंग ही नेमकी काय असते हे तुम्ही स्वतः बघू शकता की कोणत्या परिस्थितीतून बॉडी बिल्डर हा वर येत असतो. त्याला पूर्ण घरातला फॅमिली त्याला बघावी लागते. फॅमिली सोबत स्वतःच्या शरीराचा आहार, त्या शरीरासाठी हार्डवर्क हे व्यायाम मध्ये करणं तितकंच महत्वाचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून, स्ट्रगल मधून बॉडी बिल्डर हा तयार होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रतीक सर आहे. प्रतीक सर, नंतर पुढे काय गोष्टी घडल्या? लगेचच द्रोणागिरी श्री झाली. तिथून मी चिपळूणला गेलो, महाराष्ट्र श्रीला. चिपळूणला गेलो. चिपळूणला तिथे महाराष्ट्र कुमारची टायटल मारली. म्हणजे लिटरली असं झालं की जर मी ओपन खेळलो असं ओपनची पण टायटल मारली, एवढी चांगली बॉडी फॉर्म मध्ये होती. पण ज्यासाठी गेलेलो मी तेच कॉम्पिटिशन खेळलो आणि ते जिंकलो. स्पर्धा झाली, घरी आलो.
ऑर्गनायझर मला रोड मध्ये भेटले. तो अरे तुमच्या एवढा मोठा माणूस मी अजूनपर्यंत बघितला नाही. एकतर एवढी उंची आणि त्याच्यात ते तेवढा मसलमस मी घेऊन खेळलेलो. एक कुठेतरी वाटलं अरे तू खूप मोठा होशील. इथून घरी जाऊ देत बोललो. आता पहिला क्रॅम्प येतात खूप जास्त. तिथून आलो अलिबागला एक कॉम्पिटिशन होती रायगड श्री आणि कॉम्पिटिशनला गेलो. आता अलिबागचं आणि माझं खास नातं सांगतो तुम्हाला. ज्या अलिबागला कुठेतरी 2011ला मी गेलेलो आणि अलिबागची पब्लिक जेवढी आपल्याला प्रोत्साहित करते ना तेवढी डिमोटिवेट पण करते. म्हणजे मी असं अलिबागवाल्यांना काय हे नाही करत आहे. बट काही आहेत बोलतात ना ते तांदळामध्ये काही असतात तसं डिमोटिवेट पण करतात. म्हणजे मी स्टेजवर चढलेलो आणि उभे असे केस करून मी चढलेलो तर ते कोणतरी आवाज ए काटेरी म्हणजे उभ्या केसांमुळे काटेरी. अरे वा छान आहे मस्त काटेरी तर काटेरी. तर मग जेव्हा मी नंतर स्टेजवर चढलो अलिबागला म्हणलं अलिबागचं आणि माझं मस्त चांगलंच नातं आहे. तर आता बोललो इथे काय करायचं. इथे गेलो आणि म्हणजे एवढे नाव झालेलं किंवा एवढी बॉडी फॉर्मला होती. तर ऑर्गनायझर बॅकस्टेजला आले. बोलतो धरणे पब्लिक वाट बघते चला जरा. तर मी बोललो ठीक आहे आलो. तर त्यांची एक इंटरनल कॉम्पिटिशन पण होती आणि त्यांचा एक मुलगा स्टेजवरती जेव्हा टायटल साठी आम्ही फाईट करतो 4 मुलं असतात. पहिला ग्रुप दुसरा ग्रुप तिसरा ग्रुप आणि चौथा ग्रुप. तर तिसऱ्या ग्रुपमध्ये त्यांचा एक लोकल मुलगा होता. त्यांनी इंटरनल तिथलीच टायटल मारलेली आणि इंटरनल आणि त्याचं पण नाव प्रतीक माझं पण नाव प्रतीक. आणि आम्ही 4 जण टायटल फाईट साठी स्टेजवर आहोत आणि टायटल अनाऊन्स करणार आणि मी असं उभं आहे आणि तिथून त्यांचा पब्लिक मधनं आवाज येतो प्रतीक 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 प्रतीक. अरे वा माझ्यासाठीच. नंतर मी एकदम जोराने ओरडले तूच पण नंबर वेगळा घेतात. म्हणलं माझा नंबर वेगळा आहे बाजूचा नंबर काय घेतात. म्हणजे कोण प्रतीक. मी त्या स्टेजवरती त्यांच्या पब्लिकला विचारतोय तिथल्या लोकल लोकांना कोण प्रतीक. तर ते बोलतात आमचा ते मुलं जे ओरडत होते आमचा. तर मी त्यांना विचारलं पण जिंकणार कोण. नाही जिंकणार कोण असं म्हणजे एक किस्सा सांगायचं झालं. आठवणी एक तिथून त्याच्यानंतर मग झालं बॉडी बिल्डिंग तो वर्ष संपला. त्याच्यानंतर आता तुम्ही जो विचारलात प्रश्न की तुम्ही मधल्या पिरियड मध्ये कुठे होते. आता मुलगी झाली 2 वर्षाची मुलगी होती तेव्हा. आता बोललो शाळेत टाकायचा वेळ वगैरे आला. आता काय करायचं. आता पगार आपला असा आहे जेएनपीटी बोर्ड मध्ये कामाला असल्यामुळे ते काय अग्रीमेंट वरती थांबायला लागतं. पगार कधी वाढतो अग्रीमेंट किती होतो वगैरे. आता कसं करायचं. तर मग जे मी ठरवलेलं एक बॉडी बिल्डिंग झाला. आता दुसरं जो ठरवलेलं जे मी मंथन केलेलं त्या पायऱ्यांवरती 11 दिवस त्याच्यातला सेकंड पार्टची आता आली वेळ. आता काय करायचं. तर मग तिथून जी सुरुवात झाली ना पैसा कमवायची. आता चांगल्या मार्गाने पैसा कसा कमवायचा. तर मी सुरुवात केली टॅटूइंग करायला. म्हणजे कलाकारी पेंटिंग ही पहिल्यापासून जन्माच्या वडिलांकडनं आलेली आहे. तर टॅटूइंग करायला सुरुवात केली आणि त्या टॅटूइंगच्या जोरावरती मी चांगलं सगळं चाललेलं सगळ्या गोष्टी एक एक ऍड ऑन करत गेलो. मग त्याच्यानंतर बोला टॅटू एक स्कूल ओपन केलं. आज पण तुम्ही बघा टिक टॅटू अजूनपर्यंत आहे आणि तो जो माझा आर्टिस्ट आहे साजिद तो खूप नेक्स्ट लेवलला काम आहे त्याचं. टॅटू शॉप झाला. त्याच्यानंतर मग आता माझी एक जिम आहे 1.5 वर्ष झालं. काय नाव आहे. टॉरस द जिम म्हणून आहे आणि उरण मधली सगळ्यात लक्झुरियस आणि सगळ्यात मोठी जिम आहे. आणि त्याच्यानंतर मग एक माझा हॉटेल आहे ढाबा मार्कंड नाव आहे त्याचं. आणि अजून बोलायचं झालं तर कुठेतरी सिडकोचे जमिनीचे डॉक्युमेंटेशनचं वगैरे काम करतो. कामाला पण जातो. म्हणजे हे सगळं जे पैसा कमवायचा चांगल्या मार्गाने कमवायचा. आणि तुम्ही आजही विचारू शकता म्हणजे अजून एक माझं बोलायचं झालं ना तर हॉबी तर मुलं तयार करणं मीन वाईल बॉडी बिल्डिंग मध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर कोणालाही विचारा अजूनपर्यंत जेवढे पण मुलं मी तयार केलेत. म्हणजे भूषण तर आता मधल्या पिरियड मध्ये आहे माझ्याकडे. त्याच्या आधी एक जितेश पाटील झाला उरणचा. त्याच्यानंतर रोहन झाला. त्याच्यानंतर मिलिंद पाटील झाला. त्याच्यानंतर अमित झाला. विशाल झाला. अनिकेत झाला. भूषण तर आता त्याला मी स्टुडंट नाही बोलणार किंवा काय नाही बोलणार तो भाऊच आहे भूषण. त्याच्यानंतर आता पण बरेच मुलं आहेत. आता मी नाव लिस्ट सांगायला गेलं तर 51 लोकांचं आहे. पण तुम्ही कोणालाही विचारा मी अजूनपर्यंत एकही रुपया कुठल्या मुलाकडनं घेतलेला नाहीये. कारण का माझ्या गुरुनी मला फ्री मध्ये कन्सल्ट केलेलं आणि मी फी
घेणं हा. तर मला ते चुकीचं वाटतं. आणि चुकीचं मी त्यांना पहिलाच सांगतो, माझं जेवढं नॉलेज आहे मी तुम्हाला तेवढं सांगू शकतो. बरोबर. मी तुम्हाला वरवरचं नाही सांगणार. हा. आणि कुठेतरी तुमची हेल्थ सांभाळून जर तुम्ही हो. करत असाल बरोबर. तर त्या गोष्टी महत्वाच्या आहेत हो. बॉडी बिल्डिंग मध्ये. आणि मोरल सपोर्ट खूप गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये सांगणारे काय पण सांगतात, अरे मी हो. तुला असं बनवीन तसं बनवीन हे हा. बनवीन ते बनवीन. काही एक नाहीये. बरोबर. बॉडी बिल्डिंग एक मायाजाळ आहे. हो. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जेवढे फसाल लोकांच्या याच्यामध्ये जेन्युन लोक खूप कमी आहेत. हो. आणि कुठेतरी जेन्युनपणा आपण जपला तर आपल्यापासून दुसरा जो घेतो प्रेरित होतो तो त्याच्या समोरच्यानं जेन्युनिटी देईल. त्याच्यामुळे कसं आहे, जर तुमचं प्रोडक्टच जेन्युन असेल ना तर पुढे जाणारी ती सप्लाय चेन आहे ना ती पूर्ण हो. जेन्युन बनते. एक त्या कन्सेप्ट नुसार माझं चाललंय. बाकी बघूया आता पुढे काय लिहिलंय ते. सर, तुम्ही आता बऱ्याच स्टुडंट्सचे तुमचे नावं घेतले, त्यांना तुम्ही शिकवलेलं आहे. परंतु सध्या बघायला गेलं की प्रेप कोच हा शब्द खूप फेमस झालेला आहे. तुमच्या मते प्रेप कोच हा कसा असला पाहिजे? माझ्या मते प्रेप कोच जो आहे ना तो खोटं बोलणारा नसावा. म्हणजे सांगताना तेच सांगतील की तुला मी असा 4 दिवसात बदलून टाकेन, तू माझ्याकडे. असे बरेच लोक आहेत ते तयार ऍथलीट घेतात स्वतःकडे. हा, मी स्वतः बघितलेले आहेत की माझे तयार जी मुलं आहेत ना त्यांना मोठे मोठे प्रो ऍथलीट फोन करतात, अरे भैया तुम्हारा ये करो, तुम्हारा वो करो. आणि मी बाजूला बसलेला असताना पण त्यांचे व्हिडिओ कॉल करतात. मी बाजूने त्याला बोलतो, अरे तू बोल, माझं असं बोलणं नाही म्हणणं नाही. तो बोलतो, त्याला विचार आता काय करायची, सुरुवात कशी करायची. तर ते बोलतो एक काम करो. विचार तर खरं. बोललो एक काम करू, पहिलं ब्लड टेस्ट करू. मी त्याला म्यूटवर ठेवायला सांगितलं. मी बोललो फक्त आहे ना ते ब्लड टेस्टची लिस्ट मागव, काय मागवायची, आणि तू फक्त पॅथॉलॉजिस्टला पाठव, काय ते ब्लड टेस्ट तुला समजून जाईल. त्यांनी घेतली, मागवली. 38,000 रुपये त्या ब्लड टेस्टचीच किंमत सांगितली. बोला हा बघ, हा तुला टाकला पहिला पत्ता, हा पहिला पत्ता टाकलाय तुला. आता तुला काय वाटतं ह्याच्याकडे कमजोर पत्ता आहे म्हणजे तुला फ्री मध्ये कन्सल्ट करतो. तू पहिला पत्ता टाकला, तू ब्लड टेस्ट साठी 40,000 रुपये घालवलेस. या टेस्ट स्वस्तात होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुझा दुसरा पत्ता तो टाकणार, भाई मेरे को मिलने को आ जाओ. मग तो तुला कुठेतरी समोर बसवणार आणि 4 ऍथलीट दाखवणार, देख ये कैसा था, ये कैसा था, ये कैसा था. मग त्या 4 ऍथलीटचा अगदी एक काम करे, तेरा मैं प्रोटोकॉल बनवतो हूं. तुझा मी प्रोटोकॉल बनवतो आणि ही कॉम्पिटिशन आहे, आपला सगळी सेटिंग आहे, हे बोलतात हा आपल्याला, आपली सगळी सेटिंग आहे. मग तू ही टायटल मारशील, ती टायटल मारशील, तेरा नाम हो जाएगा. 4 तुला ब्रँड येऊन भेटतील, तर तू महिन्याला 2 लाख रुपये तरी कमवशील. ही त्याचा झाला दुसरा पत्ता टाकला. आता बोललो तिसरा पत्ता काय असेल सांगतो तुला. तिसऱ्या पत्त्यामध्ये तो सांगेल तुझं सगळं रेडी आहे, माझा आता मॅनेजरचा फोन येईल, तू ऍडव्हान्स प्रेपची 1 लाख रुपये फी भर, बाकीचा आपण तुझं सायकल संपल्यानंतर दुसरी सायकलच्या वेळेला 1 लाख भरायला लागतील शेवटच्या वेळेला. म्हणजे तुझ्याकडनं पैसे घेणार, तुला मधल्या रोडमध्ये सोडणार. आता तुझ्याकडे एवढे पैसे संपवल्यानंतर परतीचा मार्ग नाही, तू कुठून तरी कर्ज काढून ते पैसे त्याला देणार आणि तू कॉम्पिटिशन साठी जाणार. भयानक ही रियालिटी आहे सध्याची मार्केटमध्ये. हा ना, कारण बरेच प्लेअर असे बघितले की कर्ज काढतात, सोनं गहाण ठेवतात आणि तेव्हा पुढे बॉडी बिल्डिंग स्पर्धांची तयारी करतात. फार मोठं म्हणजे सर बोलले जे मायाजाळ आहे, खरंच हे मायाजाळ आहे. कोच असा निवडा की जो तुमची निस्वार्थ सेवा करू शकतो, तुम्हाला वेळेत तुम्हाला मदत करू शकतो, असा तुम्ही कोच निवडा.